पांडव सगळ्या मंदिराला प्रदक्षिणा जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम कुंडली वरदा हरिविठ श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ. बरोबर बसले ना. आणि तो रामाचा पोरडे पाहून घेतो लाइटिंग लागत नाही. बरोबर असे दाबून द्या ना. बस झाला. आजचा प्रश्न अत्यंत आपल्या सगळ्यांना उपयुक्त आहे. धर्मराजानं आज असा प्रश्न विचारला आहे की संसारी जीव दुःख मृत्यू याला सारखं घाबरतं, तर असा उपदेश करा की संसारी माणसाला दुःखाला सुद्धा तो घाबरला नाही पाहिजे आणि मृत्यूलाही नाही घाबरला पाहिजे, असा उपदेश करा. कारण संसारामध्ये मनुष्य दुःख होणार आहे तर आधीच घाबरतो. कोणसे मुलगा आजारी आहे, नातू आजारी आहे, तर हे दुःख होऊ नये याकरता तो आधीच घाबरतो आणि स्वतःच्या मृत्यूला अति घाबरतो. तर दुःख आणि मृत्यू या दोघांना तो घाबरला नाही पाहिजे असं ज्ञान सांगा. आता हे कोणाच्या उपयोगाचं नाही आहे. म्हणून सदा सर्वदा संसारी जीव दुःख आणि मृत्यू याला घाबरतो. म्हणून असा उपदेश करा की हे दोन्ही भय नष्ट झाले पाहिजे. कोण विचारताय? धर्मराजा भीष्म पितामहांना. धर्मानेच आपलं दुःख आणि मृत्यूचं भय दूर होतं. धर्म म्हणून आपण धर्माला धरून ठेवलं पाहिजे. धर्मेन हरते व्याधी धर्मेन मिटते उपाधी. कोणती उपाधी? जन्म आणि मरण ही उपाधी आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम हे ज्ञानी लोकांच्या विचारात आहे. संसारी लोकांच्या विचारात मग आपलंच घर आहे, मग आपण पुन्हा जन्माला आलो तर काय वाईट आहे हो? ज्या सुनेला आपण करून आणलं तीच आपल्याला दुसरी सून करून आणते असं आहे ते. भीष्म पितामह म्हणाले, हे भारता, आता काय शब्द वापरला? भारत. या विषयामध्ये नारद आणि संगम यांचा एक संवाद आहे. संगम नावाचे ऋषी आहे, यांचा एक इतिहास आहे. एकदा नारद संगम ऋषीला विचारतात, महाराज तुम्ही कायम आनंदमग्न कसे राहतात? तुम्ही शोकही नाही, तुमच्यामध्ये थोडंही भय नाही, उद्विग्न नाही, तुम्ही सदा संतुष्ट असतात. ज्याप्रमाणे एखादा बालक नेहमीच संतुष्ट असतो.
त्याप्रमाणे तुमचं एवढं वय झाल्यावर सुद्धा तुम्ही बालकाप्रमाणे संतुष्ट आहेत. म्हणून अशा लोकांना काय म्हणतात? बालयोगी. अशा लोकांना बालयोगी म्हणतात. वय झालंय त्यांचं पण ते बालासारखे आनंदित आहे. हे आपले प्रणवानंद होते ना, असे नाचत चालायचे. चालताना असे सरळ नाही चालायचे, नाचत चालायचे. असे आनंद योगी. बाल तर आहेत पण बाल आनंद योगी. बाल स्वरूपामध्ये आनंदित राहणे. म्हणून बऱ्याच संन्यासांचा लोक एकदम हसतमुख असतात संन्यासी. तसं संन्यासाने हसू नये, पण ते मुळातच आनंदित असतात. म्हणून त्यांना बालयोगी म्हणतात. वय झालेलं असतं पण बालकाप्रमाणे राहतात. संगम म्हणाले, नारदा, मी भूत, वर्तमान आणि भविष्य या स्वरूपाचं तत्व जाणून आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान याचं तत्व मी जाणून आहे. याचं तत्व तुम्ही कोणी जाणत नाही म्हणून दुःखी आहात. आज जैन धर्माचे 97 वर्षाचे ऋषी गेले हरियाणामध्ये. तर त्यांची अंतयात्रा म्हणजे ती शोभायात्रा चालली होती. त्यांना अंतयात्रा म्हणत नाही संताच्या यात्रेला. तर 97 वर्षाचे असेपर्यंत कार्यरत होते. आणि मग संतारा घेतला, अन्न पाणी सोडलं. म्हणजे 97 पर्यंत 1947 साली दीक्षा घेतलेली होती. आणि 47 ते 2025 यापर्यंत ते तसे राहिले. कोणत्याही पंथाचा मनुष्य असो, त्याचं जे काम आहे त्याच्याकडे दृष्टी ठेवली पाहिजे. त्याच्याकडे कोणाची दृष्टी जाईल? आपल्या पंथाचं नाही असं नाही करायचं. तो त्याच्या पंथामध्ये असून सुद्धा काय ठरला? यशस्वी. कोणावर लक्ष ठेवायचं असतं? यशस्वी विद्यार्थ्यांवर, की याला यश घवघवीत यश. त्याचा द्वेष नाही करायचा. त्याच्या यशाचा आनंद मानून आपल्याला यश मिळेल का याची जिज्ञासा ठेवायची. कोणत्याही पंथाचा असो, काही असो. आपण ज्याप्रमाणे निर्माण करतो तसे बौद्ध गुरुसुद्धा असं ठरवून टाकतं की मला जायचं बस. पण जी साधना ज्या ज्या पद्धतीची आहे त्या त्या साधनेला तुम्हाला साध्य झालं की काम जायचं बस. या साधना आहे सगळ्या. या सगळ्या साधना आहे. आता काही साधना अज्ञान असतात, अपूर्ण असतात, असू द्या, पण त्या मार्गस्थ आहे. काय आहे? मार्गस्थ आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस मी भूत, वर्तमान आणि भविष्य याचं तत्व जाणतो. मनामध्ये विषाद आणत नाही. माझ्या कर्माचा आरंभ आणि फल याचा काही संबंध नाही. म्हणजे कर्माचं फलच इच्छित नाही. त्यामुळे दुःखाची काही असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. मी तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं ना, ती आमची आदित्य संन्यासी, ती मला भाऊ म्हणायची. आता 2-4 वेळा अशा भेटी झाल्यानंतर कारण म्हणून म्हटलं, तू रात्री तिथे एकटी असते, तुला एखादी भगिनी देऊ का मी तिथे सोबत? म्हणजे तुला माहीत नाही का माझ्याजवळ नारायण असतं? म्हटलं जा. म्हणजे मला तिने उत्तर देऊन टाकलं की माझ्याजवळ नारायण असतो. म्हणजे तिच्या मनात भय राहिलेलं. तिला ती पुरुषोत्तम नंदाच्या गादीवर बसली होती कोल्हापूरला. मला तिने कळवलं. मला आनंद झाला. म्हटलं तुला गादी मिळाली. म्हणजे काय करतो गादी? तो पुरुषोत्तमानंदालाही झाला होता आणि तिलाही तोच झाला. तर मी इथे जी संन्यासी होती तिला म्हटलं तिचा फोन नंबर दे, मला मी तिच्याशी बोलवतो. आणि का बरं? म्हटलं ती माझी बहीण आहे. हां, मग तुम्ही इतक्या दिवस बोललं नाही. म्हटलं तू आता ते आजारी सांगितलं म्हणून मला बोलायचं आहे त्याच्याशी, नाही तुम्ही काय बोल. म्हटलं मी येतो तुला भेटायला. म्हणजे येऊ नको, मी अकोल्याला जाईल तेव्हा जवळच्या जवळ आहे.
म्हणजे एवढं होतं. इतक्या लांब कशाला येतो? मी अकोल्याला जाईल म्हणे आता, तेव्हा तुम्हाला अकोला, ते अकोल्याला गेलेच नाही, शरीरच अकोल्याला न्यावं लागलं. असं असतं. म्हणजे इतकं स्थितं, तुला कशाला त्रास पाहिजे. म्हणून भूत, भविष्य आणि वर्तमान या ज्या गोष्टी आहे. पाचलेगावकर मुंबईला देवासन झालं होतं. मला खूप जिज्ञासा होती. बाबा म्हणे असं करू नको, बरोबर तुझी भेट होईल म्हणे, असं ते मला बोलून गेले होते. तर पाय देऊन मला निरोप आला की हायवेवर तुम्ही हजर, चला आम्ही नेतोय त्यांना. शेवटी मी इथून हायवेवर गेलो, आकाशवाणी चौकात महाराजांची भेट झाली, महाराज गेले तिकडे. म्हणजे असं होऊ शकतं. आपली जर जिज्ञासा असेल, महापुरुषांची भेट व्हावी. ते वेगळ्या युगातले होते, पण एक आदर होता. म्हणून कोणत्याही धर्माचा महापुरुष असो, त्याच्याबद्दल आपल्या मनात अनादर यायला नको. जर अनादर आला तर तुमच्या मनात द्वेष आहे. आपण केवढे वखरपणा करतो. अरे कीर्तन उधळून पडता, म्हणजे परमार्थ मार्गाचा परमार्थ करतच नाही. काय का बुद्धी होत नाही? तर वरचं सोंग, तुका म्हणे सोंग घेऊन न चाले काम. सोंग घेऊन काम चालत नाही. आणखीन एक संत असं त्याच्या पुढचं बोलता, सोंगो ढोंग काम नाही. सोंग आणि ढोंग करून काम करतो बहुरूप्या. तो आपण बहुरूपाची गोष्ट ऐकली ना, की त्याने नंदीचं स्वरूप घेतलं होतं म्हणून एका विद्वानाने खडा मारून पाठीवर टाकला, तर लगेच कातडी हलली. अरे खरं आहे, सोंग घेतलं पण खरं आहे, कारण प्राण्याला नुसता खडा मारला की कातडी हलते, असं आहे. म्हणून ते म्हणतात कर्माचं फल, जर मला कर्माचं फलच नको आहे, त्यामुळे मी उदासीन नाही, मी विद्वान नाही, मूर्ख नाही, आंधळा नाही आणि जड नाही आणि जीवित पण नाही आहे म्हणे. मी जीवित पण नाही आहे, कारण जीवित असेपर्यंत सगळ्या गोष्टी आहे. मी जीवित पण नाही आहे. म्हणजे तुम्ही मृत आहे? तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तुम्हाला दिसतो, पण मी मृत आहे. कारण कर्मानं जीव दिलेला आहे आणि त्याला तोपर्यंत ते कर्म करायचं आहे. माझं शरीर स्वस्थ आहे का बलवान आहे का निर्बल आहे, ते कर्मानंच राहणार आहे. वासुदेवानंद सरस्वती इतके नियमानं वागत होते. एकदा ते अकोल्याहून येत होते आणि गजानन महाराज त्यावेळा गाडीवर होते तिथे. गजानन महाराज म्हणे माझा मोठा भाऊ चालला आहे म्हणे याला औदुंबरला, तर मी त्याला भेटायला जात. म्हणे आम्ही येतो. नाही नाही, त्याला कोणी आलेलं चालत नाही, मी गेलेलं तरी चालेल की नाही कोणा ठाऊक म्हणे. तर हे बरेच लोक यांच्या लांब राहिले गजानन महाराजांच्या. आणि वासुदेवानंद सरस्वती आणि गजानन महाराजांची अशी भेट झाली. दोन्हीचे दोन्ही एकमेकासमोर उभे राहिले तटस्थ, आणि एकमेकाला पाहिलं. ते तिकडे निघाले आणि हे इकडे निघाले. लोक म्हणे काय बोलले? म्हणे झालं बोलणं आमचं. म्हणून गजानन महाराजांनी कोणाला जवळ नाही येऊ दिलं, कारण योग्याशी बोलताना तटस्थ बोलावं लागतं, फक्त पाहावं लागतं त्याच्याकडे. तुम्हाला मागे उदाहरण झालं ना, चंद्रकिरणजी महाराजांकडे एक सदहृदयानंद संन्यासी आला होता सीताराम शेटकडे. त्याने 2-4 दिवस पर मला म्हणे इथे कुठे कण्वा आश्रम आहे. म्हटलं आहे. मला आता मी त्यांच्या मानाने मी लहानच. म्हटलं आहे जवळ तिथले संन्यासी आहे चांगले. म्हणे बघा मी येईल, मी ललकाली दिल्यावर त्यांनी आतून जर आवाज दिला तर मी मध्ये येईल, नाही तर मी येणार नाही, तुम्ही तुमचं बोलत बसा. आम्ही गेलो, हातपाय धुवायला मी गेलो. मला म्हणे एवढ्या उन्हात गेल्यावर लगेच हातपाय धुवू नये, कारण त्याचं पाणी शरीरावर परिणाम होतो आणि तो एकदम डोक्यात जातो. तो योगी होता. आम्ही थांबलो थोडं. ते बाहेर उभे राहिले. चंद्रकिरणजी स्वामी मठात होते. महापुरुषाय नमो नमः, महापुरुषाय असं 3 वेळा म्हटलं. आतून उत्तर नाही आलं, ते चाललं गेलं. मी गेलो मध्ये. कोण आहे म्हणजे तुम्ही आवाज नाही दिया.
अंदर आहे का म्हणे, आहे का नाही. मग यांना मी म्हणायला लावलं महापुरुष आहे ना महापुरुष. मग बाहेर गेले आणि मग दोघांची भेट झाली. योगी असे असतात. म्हणून योगी या दुर्लभ. योगी कसा आहे? दुर्लभ आहे. संत ते सुलभ. तुम्ही कशी वागले तरी ते तुमच्याकडे पाहणार नाही. काही विचारलं तर हितोपदेश करून देतील आणि डोक्यातून तुम्हाला काढून टाकतील. म्हणून मी सांगितलं ना, माणूस गेला त्याची पाठ फिरली भूल जाओ. विसरता आलं पाहिजे आपल्याला. आपण तर लगेच तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण ते कॉन्टॅक्टच नाही तर नंबर काय. असं आहे ते. तुम्हाला जेवढे संबंध येतील ना तेवढा व्याप वाढेल. आणि केव्हा केव्हा खोटं बोलावं, रिकामं काम कोण करून घेईल. पहा तुम्ही आता तुम्ही जर कोणाचा फोन, तुम्ही हल्ली फोन उचले नाही, फारच झालं हां घ्या. आता माणूस कोणत्या कामात आहे, काय आहे, कसं काय उचलेल तो. त्यामुळे काय होतं, अज्ञान लोक प्रचारही चांगला करतात आणि वेळ पडलं तर अप्रचारही ताबडतोब करतात आहे. म्हणून अज्ञानाला थोपवून धरायचं आहे बस. ते जात नाही कधी जगातून. रात्र झाली की अंधकार आहे ना, आणि दिवस झाला की उजेड. त्याप्रमाणे जिथे ज्ञान आहे तिथे अज्ञान आहेच. घर आहे तिथे चूल शेगडी का होईना पण आहेच. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात कर्मानुसार जीव जर धारण करतो आणि ते कर्म विकत घेता येत नाही. काही कर्म करावे लागतात. कारण जीवा कर्मयोगे जगी जन्म झाला. मग संन्यास घेणं म्हणजे कर्म न करणं आहे. संन्यास घेणं म्हणजे कर्म न करणं आहे. आता देहकर्म तर करावं लागेल संन्यासाला, पण स्वाध्याय करत राहायचा. ज्याला पटेल तो घेईल, ज्याला नाही पटेल तो घेणार नाही. मी मागे तुम्हाला सांगितलं नाही, आमच्या नानावाणीनं एक संन्यासी आणला होता. टेन्शन मुक्तता प्रवचनाचा विषय. इथे येऊन गेले, मी काही गेलो नाही. आता नेमके लोक त्या दिवशी कमी आले, काहीतरी सण होता. या माणसाला टेन्शन येऊन गेलं. एवढ्या लोकात करून मी प्रवचन म्हटलं का हो नाना, टेन्शन मुक्तता म्हणतात. लोक कमी आले, आपल्याला जो विषय सांगायचा 1 तासात सांगून मोकळं व्हायचं. त्याचं टेन्शन काय घ्यायचं. मग तुम्हाला जर लोक कमी आले तर टेन्शन येतं, तर मग दुसऱ्याला कमी पैसे मिळाले तर टेन्शन नाही येणार. विषय देणं खूप सोपं आहे, पण विषय निभवणं मोठं कठीण आहे. मग आमच्या संतांनी काय सांगितलं, जैशी स्थिती आहे तैशा परी आणि कौतुक तूप आहे. मग हे आम्हाला उपयुक्त आहे रे. मग आम्ही टेन्शनमुक्त प्रवचन कशाला ऐकत बसू, कारण नसताना. सांगणाऱ्याला जर टेन्शन येत असेल, लोक नसले. आता मला नाही, काही लोक 2-4 तर डोके असतात म्हणे, तुम्ही का बरं 1 तास का टाईमपास करता. 2 म्हटलं तू जरा त्या मोबाईलवर पाय किती लोक आहे. लोक असणं आणि नसणं, मंदिरामध्ये स्वाध्याय होणं. मंदिर आहे ते. बरं देवाने चांगलं लांब लचक चौडं बोडं इतकं मोठं दिलं आहे की बाकड्यावर कोणी झोपून ऐकलं तरी चालेल. झोपूनच जातात काही लोक. बाकड्यावर काय बुवाच्या समोर झोपतात. पहा तुम्ही, तरी चालू आहे. आता कोणाकोणाला सुतक असलं ना ते बाकड्यावर बसतात. का वरती येत नाही, काही आज तब्येत बरी नाही. तो सांगत नाही सुतक आहे म्हणून, कारण सुतक झालं तुम्ही देवळात कसे आले, हा बोलेल म्हणून तो तब्येत बरी नाही. पण तो ऐकूनच जातो तो, कारण त्याच्या इंद्रियांना काय झाली ती सवय. पडिले वळण इंद्रिया सकळ. बस संतांचे पुरावे इतके आहे, फक्त ते वेळेवर आपल्याला आठवले पाहिजे. म्हणून ते म्हणतात की श्रीमंत मनुष्य घवघवीत पदार्थ खाऊन जगतो, गरीब मनुष्य भाकरी चटणी खाऊन. दोघी काय क्रिया करतात, दोघांनाही संतती होते.
दोघांची फजिती होते संततीकडून सारखंच. असं आहे, याला श्रीमंतीमुळे बापाकडे पाहायला वेळ नाही, याला परिस्थितीमुळे पाहायला वेळ नाही. श्रीमंताची पोरं म्हणतं मला घरात कुठं थांबलं, माझं काम कोण करीन, म्हणून तो बापाकडे पाहत नाही, नोकर लावून देतो. आता याला कमवल्याशिवाय गत्यंतर नाही, शेतात जावं लागतं, तो म्हणतो बाबा मी येतो, चाललं. दोघांची परिस्थिती सारखी आहे. मध्यंतरी एक अमेरिकेतून नातू आला होता, आजोबा जळगावला होते एकटे. पहिल्या दिवशी ठेवलं, 12 वाजता जावं, 2 वाजता 11वं, आणि संध्याकाळी सगळ्यांना जेवण चालला गेलं होतं रात्रीच्या गाडीने. तेव्हा विमान चालू नव्हतं, नाही तर लगेच मुंबईला विमानाने नेऊन गेला असतं नातू. एका दिवसात सगळं कर्मांतर. काय त्याला काय करणार, संपत्ती भरपूर होती, कुलप लावून पडले घराला. मग जड संपत्ती जर अशी आहे की ती अंतिम समयी सुद्धा उपयोगाला येणारी नाही आहे, तिची व्यवस्था करणाऱ्यांचं त्याच्यावर स्नेह नाही, मोह नाही आहे, मग ती किती जड आहे. बऱ्याच लोकांचे घरं भूतबंगले झाले, 12-12 वर्ष बंद आहे. काय त्या वास्तूचा उपयोग आहे. वास्तूमध्ये कोणीतरी राहिलं. पूर्वी आपण काय करायचं, मग आम्हाला काही गरज नाही, तुम्ही वापरून घ्या. पण तेव्हा असं नव्हतं, राहील त्याचं घर, कशील त्याची शेती. शिक्षकाला गावात भाडं नव्हतं, याच भाड्यांनी शिक्षक फुकट राहायचे, तलाठी फुकट राहायचा, पण खोट्या सहाय्याने करायचा तो, की मी गावाचं खातो आहे, फुकट देऊन द्यायचे शिक्षकाला घर लोक. कारण त्यांना माहिती आहे आपले मुलं घडवतो, आता पगार घेतो पण येतच नाही. पाहतो त्यांचं ठरलेलं असतं, 3ने यावं, 2ने येऊ नये अमुक दिवशी. मग त्या दिवशी 3ने मला रिपोर्ट आणता लोक माझं कुठं नाही, पाय कसे हाकले ते. असं आहे ते. पूर्वीच्या शिक्षणाधिकाऱ्याला उंब्या हरभरे खाऊ घातले की खुश होय, आता पाकिटाशिवाय. असं आहे. चांगला तुपाचा शिरा पाटलाकडून यायचा, शिक्षणाधिकारी खायचा, शिक्षक काय द्यायचे त्याला काही नाही, त्याचा काय पगार होता. असं आहे ते. आज मानधन भरपूर आहे पण कर्म नाही आहे. प्रत्येकाने जर ठरवलं की आपण जे मानधन घेतो त्याच्याप्रमाणे कर्म करतो का, तो उज्ज्वल होईल देश. म्हणून ते म्हणतात की हे कसं घडेल नारदा, तर बुद्धिमान लोकांची जी प्राज्ञा आहे, प्राज्ञा म्हणजे बुद्धी, ही प्राज्ञा कर्माने बद्ध होत नाही, म्हणजे जड नाही होत. संसारी माणसाची बुद्धी दिवसेंदिवस जड होते, म्हणून त्यांना वृद्धापकाळी स्मरत नाही. आता कोणी सांगतं आता मला वयमानाने आठवण राहत नाही, म्हटलं वय काय झालं, नाही 63. अरे काय आठवण राहत नाही, काय 63 मध्येच असे झाले. 63चं बेरीज किती आहे म्हटलं, म्हणे 9. मग 9 पूर्णांक आहे ना. हां, इतका विसर पडतोय लोकांना. कारण काय, प्राज्ञा जड झाली, प्राज्ञा जड झाली, बुद्धी जड झालेली आहे. काम, क्रोध आणि लोभ या तिघांनी बुद्धी दिवसेंदिवस जड होते. मी सांगितलं तुम्हाला तो पोरगा कसा आला होता, ती मुलगी कशी आली, काय प्रश्न विचारतील ते. देहाचे, भोगाचे प्रश्न कोणते विचारले पाहिजे, शैक्षणिक, आर्थिक आणि शारीरिक. भोगाचे प्रश्न काय विचारायचे, भोग सगळ्यांच्या नशिबात सारखे नसतात. राजे रजवाड्यांच्या घरी मुली दिल्या गेल्या आणि ते राजे रजवाडे दुसरीकडे राहायचे, पण घरी पत्नीकडे यायचे नाही. मग ते काय झालं भोग, राजे रजवाड्याकडे देऊन काय उपयोग झाला त्या स्त्रीला. म्हणून ते म्हणतात ही जड बुद्धी जी आहे ती इंद्रियांना प्रसन्न ठेवण्याकरता शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श याच्याने तवतवीत होते. लग्नाला जायचं असलं म्हणजे आपण किती थैथै करतो पाहिलं का, आणि तो 3 वाजता लावतो.
घाईत कुलूप लावता तर कडी खालीच आणि कुलूप वरती लावलं की चालले. आल्यावर दिसतं कडी लावलीच नाही, एवढे थैथै करता घरून निघाला. हे विचार करा. घर कुलूप नीट लावा, नीट करा, दारा खिडक्या बंद करा. जड बुद्धी झाली आहे. कशाने? तर काम, क्रोध आणि लोभ याच्याने बुद्धी जड होते. आणि बुद्धी जिथे जड झाली आहे तिथे भगवंत कसाचा? कारण ती बुद्धी ज्या वेळा हलकी राहील, बहुत सुकृताची, त्या बुद्धीच्या मागे ते सुकृत आलं पाहिजे. म्हणून देवाच्या दारी बसायला सांगितलं आहे. सगळे बसतात देवाची दारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारे. आपण दर्शन घेतलं की तेथे बसतात, पण आपल्याजवळ बसलेल्याशी त्या क्षणात तरी गप्पा मारायच्या नाही ना. पण तो नुसता बसतो, बूट टेकतो, बस पण बोलतच राहतो. तेवढ्या वेळात तरी बोलू नको ना. तू आता क्षणभर त्या देवाच्या जवळ बसलेला आहे आणि रात्री कीर्तनात ऐकतो क्षणोक्षणी आची करावा. कुठे गेला? मी तुम्हाला सांगितलं ना, वरणगाव गाव माझ्या चांगलं लक्षात आहे. पूर्वी मी मुक्कामी राहून जात असे, कीर्तन केलं. पण त्या वरणगावला मी तिथे म्हणजे माझा मुक्काम झाला, जोशीबाबरोबर होते, टाळ पखवाजवाले तिथले होते. आम्ही झोपलो, कीर्तन झालं आणि त्याच्या वडिलांची 2 वाजता ड्युटी आटपते फॅक्टरीतली. तो ग्रस्त झोपला. आम्हाला लवकर निघायचो, आम्ही 6 वाजता उठले. या मुलाने ते रेडिओ लावला मोठ्याने, शहनाई आकाशवाणी सुरू झाली. जोशीबाबांनी काही तोंड धुवायचं नाही, ब्राह्मणाचं घरनी पाणी प्यायचं नाही. गाडी आणली त्यांनी, गाडी धरून ती बाई म्हणाली, अरे तू शहनाईचा आवाज हळू कर. म्हणे का बरं? अरे ते 2 वाजता आले म्हणे, झोपले आहे. त्याची रोजचीच ड्युटी राहते म्हणे, त्याच्याकरता का आपण शहनाई ऐकायचे नाही. जोशीबाबाला म्हटलं, आता कोणी आला ना त्याला सांगायचं गाडी आण आणि रात्रीच्या रात्री जळगावर पोहोचून दे. आता नाही कुठे थांबायचं. हे काय? त्या बापाला 2 वाजता आलेल्या बापाला मुलगा रेडिओने जागा करतोय, झोपू देत नाही त्याला. आई सांगते पण तो ऐकत. ती बाई उठवायला गेली किंवा दादा चालले म्हटलं झोपू द्या त्यांना, कशाला उठवतात? रात्री 2 वाजता आले. काय नमस्कार आहे? आपल्या मनात आदर, पण तो त्या दिवसापासून मी नांदेड जाऊ का सावदा जाऊ, रात्री घरी बोलू. कारण कीर्तन केल्यावर लोक प्रसन्न व्हायचे, जे आपल्याला उद्वेग येतो. आपल्याला उद्वेग येतो. मग कीर्तनाचं फळ जर उद्वेग मिळत असेल तर काय उपयोग आहे? जेवायला नाही मिळालं, नुसतं दूध घेऊन झोपलं तरी माणसाला आनंद होतो, पण उद्वेग जर असेल तर आनंद नाही होत. म्हणून त्यावेळेस मोहामुळं माणूस शोक करतो नारदा. आणि या प्राज्ञाला म्हणजे या बुद्धीला मोह दूर करायचं ज्ञान नसतं. नष्टमोहार स्मृतिर्लब्ध्वा, भगवद्गीता सांगते. स्मृती ही नष्ट होऊन जाते मोहामुळे. मग जगात मोहाचे स्थानं भरपूर आहे, जिकडे जाल तिकडे मोह. जसं मोह लागलं की आपण घाबरतो, झालं कुठे उठलं ना सगळ्याला चावेल, तसा हा संसाराचा मोह आहे. कुठे मोह जडून जाईल म्हणून त्याला सांगावं, संसार संगे बहुक्षी नलोमी, कृपा करी रे रघुराज स्वामी. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझवीन रामा मज कंठवेना. माया प्रपंची बहुगुंतलो रे, विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे. देहाभिमाने अतिराघवेना, तुझवीन करुणाष्टक आहे. करुणा देवाला भागायला गेले की, म्हणून मी कालही शब्द वापरला ना, आताही दाखवलं एकाला की बा झोपताना कृतज्ञता व्यक्त करा देवाबद्दल. देवा आजचा दिवस
चांगला सत्संगामध्ये घालवला. असाच सकाळीच आमची एक पोरगी आली, रोज 12 वाजता 11 वाजता ती नमस्कार करत. आज ती लवकर आली. ती म्हणे मला असं ऐकायला मिळायला पाहिजे. म्हटलं मोबाईल आहे, तू जवळ ऐकायचं त्यानं ड्युटीवर ऐकलं तर कोण बोलणार आहे. सकाळीच सांगितलं. इतक्या दिवस तिने बोर्ड वाचलं पण तिला हे कळालंच नाही. तर हे जे यंत्राचं साधन आहे, बसल्या ठिकाणी तुम्ही दुसरं पाहता हे ऐका. कारण विज्ञान उलट सोय करतं. विज्ञान काय करतं? सोय करतं. मग विज्ञानाचा कुठे उपयोग घ्यायचा आणि कुठे उपयोग न घ्यायचा हे आपल्याला कळायला पाहिजे. देवाने आपल्याला काय दिली? बुद्धी दिली, चांगलं आणि वाईट. पूर्वी आपले पूर्वज फळ जर ते खराब असेल तर तेवढं कापून टाकायचे, ते फेकून द्यायचं आणि बाकीचं उपयोगात द्यायचं. आता खरं बुद्धी नाही आहे आणि भय आहे. हे खाल्लं काही झालं तर, आणि ते पुढ्या गाईचे काही खातो, नातवाबरोबर आजोबा पण आजी पण. पहा तुम्ही, 8 दिवसातून एकदा तुला रविवारी मिळेल ही पुडी, त्याच्यामध्ये मिळणार. हां, पण आजोबा बोलायला गेलं की माझ्या पोराला पाण्यात पाहता काय करेन, तो घाबरूनच म्हणतो काय बापा माझं काय बापात जात आहे. अशी सून ना असा पोरगा कोणाच्या माती पडता. बाबा तुमचे दिवस गेले, आता कोण लोक कुठे चालले, कुठंच बसा. आजोबाने आजीने दणका दिला चालत नाही, नातवांना हल्ली ती सून एवढे बटाळे डोळे करते गारे. पण तिला कळत नाही की पुढे हे आपल्याला रडवतील. हेच पोरं रडवतात. म्हणून त्यावेळेस प्राज्ञा प्राप्त होण्याकरता विद्वान लोकांना सुद्धा गर्व येतो. आणि गर्व हा सुद्धा वाईट आहे नारदा. म्हणजे प्राज्ञा खराब आहे. गर्व आला म्हणजे प्राज्ञा खराब. म्हणजे विद्वानाला जर गर्व आला तर प्राज्ञा. म्हणून मूढ मनुष्य गर्वाने मोहरूप होतो, गर्व करून मोहरूप होतो आणि जगाला तुच्छ लेखतो. बुद्धीनं जगाला तुच्छ लेखायचं नाही. चांगलं वाईट आपल्याला कळतं. जिथे चांगलं आहे तिथे वाईट होणारच. म्हणून लोक सुखद होतात. चांगलं मिळालं की सुखद होतात आणि अनुकूल नाही मिळालं की दुःखद होतात. मग सुख दुःख हे कोणी ठरवायचं? परिस्थितीवर का नाही, बुद्धीने ठरवायचं. याचं उदाहरण सांगतो. आपल्याला बरं नाही आहे, आपल्या घरातले पोरं सोनं कामं करून नाही तर त्यांना झोप लागली. पाहणं रात्री मला एवढं बरं होतं पण सगळे झोपून गेले. अरे रात्र ही झोपाचीच असते. थोडा विचार करायचा. झोपायला बेटा हो तुम्ही, जेव्हा लागेल तेव्हा मी हाक मारून गेलो तुम्हाला. असं का नाही इतके दिवस? आता कोणी मनुष्य असो असं बसला आपल्याजवळ तर रात्र ही झोप येणारच, एवढं आपल्याला समजायला पाहिजे. म्हणून डॉक्टर लोक काय करतात, ICU मध्ये टाकून द्या म्हणजे कोणीच भेटत नाही. मग लोक म्हणतात इथे झोपून काय करायचे, त्याच्या आधी आम्ही घरी झोपले. घरी झोपलेले बरे असं आहे. आणि काच लावून दिलेलं आहे, बोलायची गरज नाही. पाहून घ्या हॅलो, तेव्हा कळतं त्याला कोणी कोणाचं. आठवलं ना, आठवलं का? कोरोना कोणी कोणाचं नाही. खरंच कोणी कोणाचं नाही आहे. कारण या शरीराच्या जे भोक्तृत्व आहे, पण त्या ठिकाणी संत म्हणतात चमडा जाणे कुत्ता जाणे, काळ काही करू शरीराचं, माझं काही होत नाही असा ठाम राहा. हे झालं ज्ञान. माझं काही नाही होत आहे. ते आमचे कवीश्वर महाराज होते ना पुण्याचे, त्यांचा 82वा वाढदिवस होता. तर मी काही जात नाही, मी खरंच कुठे जात नाही. तर त्यांना चांदीमध्ये तोललं होतं त्यांना. तर ते असे बसले होते. गाजरेबाईंनी मला तो फोटो आणून दाखवला. म्हटलं बाई महाराज कसं आहे, काही नाराज होते का त्या दिवशी? म्हण नाही जाणं.
महाराज इथे प्रवचनाला आले आणि मी तो फोटो काढला. बाबा म्हणे रिकामं काम करू नको, संताची काही जास्त पाहू नये. म्हटलं महाराज मला तुमच्याशी बोलायचं. म्हणजे काय? म्हटलं हा फोटो आहे. नाही हा तुझजवळ आला. म्हटलं याच्यामध्ये तुम्ही असे बसले की याच्याशी काही आनंद नाही, दुःख नाही. आणि का रे, सगळ्या लोकांनी चांदी गोळा करायची आणि आपण त्याच्यात बसायचं. माझ्या मांडीवर कोणाचा फोटो आहे पाहिलं का तू? म्हटलं दत्ताचा. मग तुला दत्ताची झाली आहे, माझी नाही. टाळी तर वाजवा. दत्ता, बरं नाव त्यांचं दत्त महाराजच होतं. फोटो घेऊन घेतला होता दत्ताचा. हे माझं इतकं विसरता आलं पाहिजे. मोठ्या माणसाचं उदाहरण दिलं तुम्हाला एकदम. मग खाली मान निघालो तर काय करायचं? आता ऐकून घ्या म्हणे. मला सांगितलं ऐक, तुला करायची असेल तर आपल्या धनाने करायची आणि ती वाटून द्यायची, घरात नाही ठेवायची. हे तर आता आश्रमात येईल म्हणे सगळं. आणि पुढे त्याच्यावर कोणाची बुद्धी बिघडेल. मग मला येड्याचं मत जास्त घेता येतं. मी आणखीन येड्याचं मत म्हणजे समजा परिस्थिती नसली तर काय करायची म्हणे, चांदीची करायची असेल तर तांदळाची करायची आणि सोन्याची करायची असेल तर हरभऱ्याच्या डाळीची करायची. लगेच उपाय सांगितला त्यांनी आणि वाटून दे सगळं. आपली वाढदिवस केल्यानंतर आपल्या तुला एका माणसाने मूर्खाने श्रीफळाची तुला करली. अरे वेडा आहे, श्रीफळाची तुला करता नाही येणार, कारण ते श्रीफळ आहे. हे तुम्ही बी असं ओवाळून फोडून फेकताना रस्त्यात वाईट आहे. ते निंबू फेकता येतो, ते बंद करून द्या. आमोशाच्या नारळ खूप तो कोणीतरी सांगतो भैरवा श्रीफळ आहे ते. श्री म्हणजे लक्ष्मी. कोणत्याही पूजेत त्याच्याशिवाय पूजा सुरू होत नाही. आपण हलवून पाहतो. श्रीफळाची परीक्षा नाही, त्याच्यात पाणी गेलं तर तेल निघेल. खोबऱ्याचं काय निघतं असं आहे. त्याला नाव ठेवायचंच नाही श्रीफळाला. श्रीचं फळच आहे. स्त्रियांचं सुद्धा फळ पुत्र आहे, कन्या आहे. दुसरं फळ काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून श्रीफळ कुठलंही असो तर अवमान्य करत. ते श्रीफळ घ्यायचंच हातात. हे अनाधिकार लोकांना नारळ मिळताना त्यांचा ड्रायव्हरच मारतो. गाडीतून देत त्या बाईला काही गरज नसते, त्याला गरज नसते. लक्ष्मी त्याला मिळत जाते. मी फक्त त्या ड्रायव्हरांना सांगितलं आहे सगळं की त्याचा दुरुपयोग करू नको. तुला मिळतं तर मिळू दे, पण त्याचा दुरुपयोग करायचा नाही. ती लक्ष्मी आहे, त्याचा सदुपयोगच करा. नेहमी लक्ष्मीचे दोन उपयोग असतात, असत आणि सत. मग या संसाराचं स्वरूप परिवर्तनशील आहे हे नारदा कळायला पाहिजे. आज जी आपली चलती आहे ती उद्या राहणार नाही. समर्थांनी तर इतकं कानात दिली आहे, कफे कंठ दाटेल जेव्हा हरे राम तू म्हणशील केव्हा. अरे आता म्हणून घे. तेव्हा लोक तो राम म्हणाला, लोक म्हणतात गरडकं लागलं टाका पाणी. ते बाहेर येतं, तो कप बाहेर लोटतो. तो एक दिवशी मंदिरातून घरी जावं लागलं का नाही कफामुळे. मी म्हटलं गेले कुठे. असा आहे तो, बसूच देत नाही चैन. म्हणून श्वसन ताब्यात पाहिजे. त्याला लोड कमी करायचा नाही, जास्ती करायचं नाही. श्वसनाला स्वास्थ्य राहिलं पाहिजे. तर श्वसन मर्यादित. योगी तेच करतात. पण योग्याला गर्व आल्यामुळे योगी सुद्धा निष्फळ ठरतो. 1400 वर्ष राहिले निष्फळ ठरले. आम्ही दत्त महाराजांबरोबर कवड्या खेळतो म्हणे. ठीक आहे नाथ महाराज म्हणे खेळा तुम्ही, आमच्याकडे येऊन पहा. दत्त महाराज पहारा करताय. असं आहे. म्हणून
नारदा, संसाराचं स्वरूप परिवर्तनशील आहे, म्हणून माणसाने संताप करायचा नाही. अनुकूल असो या प्रतिकूल असो, बदलताय. काळ हा नेहमी बदलत असतो. हे मंदिर गावाच्या बाहेर होतं, हे आता गावाच्या मध्ये आलं. पूर्वी इथे सगळे लोक राहत होते म्हणून ओटा फुल होता. आता इथल्यांनी डॉक्टरला देऊन टाकले आणि सगळे लांब गेले, त्यामुळे लोकांची गर्दी कमी झाली. सोपी गोष्ट आहे, वाईट वाटून घेण्याची काय गरज आहे. जे भक्त नाही ते बगीच्यात भरपूर आहे, बाहेर बगीच्यामध्ये भरपूर. जे भक्त आहे ते कमी झाले, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून दुःख हे प्रतिकूल म्हणून होतं. याकरता सुखाने आणि दुःखामध्ये चित्ताला स्थिर कर. नारद म्हणे कसं करायचं, कोणाच्या तरी सद्गुरूच्या चरणाला चिटकून राहा. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सापडविले वाटे, जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर, वडिला विसर स्वप्ना माझी, म्हणून या काय त्वरा